हॅलो. आता या व्हिडिओमध्ये आपण ह्या वर्षात असणारी एखादी डेट पुढच्या वर्षात कुठल्या दिवशी येते हे बघणार आहोत. तर त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना तुमचं एक अतिशय आवडीचं आणि खूप क्लोज असणारं एक्झाम्पल देणार आहे. आता समजा तुमचा बर्थडे ह्या वर्षी फ्रायडेला आला, तर तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का की तुमचा बर्थडे नेक्स्ट इयरमध्ये कधी येतो? तर तो सॅटर्डेला येतो. म्हणजे तुमची बर्थडे ह्या वर्षातून पुढच्या वर्षात गेली की ती एक दिवसाने पुढं शिफ्ट होते. असं प्रत्येक डेटचं आहे. म्हणजे कुठलीही डेट घेतली तर ती पुढच्या वर्षात एक दिवस पुढं शिफ्ट होती. मग यासाठी आपण आता एक एक्झाम्पल बघू. तर हे आहे, इथं 2 कॅलेंडर्स दाखवलेत, एक 2013 आणि एक 2014. दोन्ही एप्रिलची मंथ आहेत. मग आता आपण कुठली एक डेट इथं सिलेक्ट करूया. आता आपण 7 एप्रिल 2013 सिलेक्ट करूया. ती कुठल्या डेला येते? संडेला. 7 एप्रिल 2014 कुठल्या डेला येते? तर मंडेला. म्हणजे 7 ही डेट एका दिवसाने पुढं शिफ्ट झाली, म्हणजे संडेच्या ऐवजी ती आता मंडेला, नेक्स्ट इयरमध्ये मंडेला आली. म्हणजे कुठलीही डेट एका वर्षातून पुढच्या वर्षात गेली की ती एक एक दिवस पुढं शिफ्ट होती. पण मग आपण कधी कधी बघितलेलं आहे की आपला बर्थडे अचानक 2 दिवस पुढं जातो. हे असं का होतं? तर हे कधी होतं? जेव्हा येणारं इयर हे लीप इयर असतं. तर आपण आता एक्झाम्पल बघूया. 2011मध्ये 3 मार्चला थर्सडे आहे. आपण बघू शकतो इमेजमध्ये की 3 मार्चला कुठला डे आहे? थर्सडे. पण मग 2012मध्ये 3 मार्चला आपल्या लॉजिकप्रमाणे फ्रायडे यायला पाहिजे, पण तसं न होता सॅटर्डे येतो. असं का होतं? कारण 2012 हे इयर लीप इयर असल्यामुळं ती 3 मार्च ही डेट एक दिवसाच्या ऐवजी 2 दिवस पुढं शिफ्ट होती. म्हणजेच थर्सडे आणि फ्रायडे असे 2 दिवस पुढं जाऊन 3 मार्चला सॅटर्डे येतो. मग हे असं 2 दिवसाचं शिफ्टिंग कुठंपर्यंत कंटिन्यू होतं? तर नेक्स्ट इयरच्या फेब्रुवारीपर्यंत हे 2 डेजचं शिफ्टिंग पुढं शिफ्ट कंटिन्यू होतं. पण मग हे परत जेव्हा नॉर्मल इयर येतं आणि जेव्हा येणारं इयर पण नॉर्मल असतं, तेव्हा मग परत 1 डेचं शिफ्टिंग कंटिन्यू होतं. मग आपण काय कन्क्लूड करतो? या व्हिडिओमध्ये आपण काय कन्क्लूड करू शकतो? तर जेव्हा नॉर्मल इयर असतं तेव्हा एखादी डेट पुढच्या वर्षात एक डेनी शिफ्ट होती. पण आत्ता करंट इयर नॉर्मल इयर आहे आणि कमिंग इयर हे लीप इयर आहे. तर लीप इयरमध्ये ती डेट 2 दिवसांनी पुढे शिफ्ट होती. ओके, थँक्यू.